हाय यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? तर आज मी बनवते भेल आणि आपल्या शेकटाच्या शेंगा. तेल घेतलं आहे, टोपामध्ये तेल टाकलं आहे, जिरा टाकलं आहे आणि जे आपले घरगुती लाल तिखट हे मसाले ते आणि लसूण टाकले. आणि मी घरच्या पद्धतीतच आपलं बनवते आहे. सगळं आपलं कोथिंबीर, कढीपत्ता आणि आपला कांदा वगैरे ते सगळं टाकलं. एक मिरची टाकली आणि तिखट मसाला, हळद वगैरे ते सगळं टाकून मिक्स करून घेते आहे. आणि हे शेकटाच्या शेंगा माझ्या सासूनी पाठवलेल्या आहेत तिकडून. यावर्षी ना पाऊस पडल्यामुळे जास्त शेकटाच्या शेंगा म्हणजे हे झालंच नाही. ते फुलं आहेत ना ते खडली, त्यामुळं शेकटाच्या शेंगा नाही तर दरवर्षी खूप पाठवते. यावर्षी 5-7 पाठवलेले होते. तर मी म्हटलं का चला आपल्या भेलमध्ये टाकून मस्त बनवू. आणि थोडं वाटण होतं ते वाटण टाकलं आणि आपली भाजी टाकून घेतली सगळी आणि मस्तपैकी त्याला थोडा वेळ शिजवलं आणि मग नंतर पाणी टाकलं. त्याच्यामुळे कसं थोडा त्याला मसाला आहे ना तो व्यवस्थित होतो, त्यासाठी मग ते टाकलेलं होतं आणि मिक्स करून घेतली भाजी. बघा रंग किती मस्त आलेला आहे, लाल. आणि अशी कधीतरी तुम्ही पण बनवा, भाजी मस्त लागते. आणि मग त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि मग शिजल्यानंतर मग एवढी भारी लागत होती ना भाजी. एकदा तुम्ही पण करून बघा. आणि एका साईडला भात ठेवला होता शिजण्यासाठी. आणि बघा आता आपली भाजी किती मस्त रंग आलाय, उकळायला लागली आहे भाजी आणि एक नंबर झालेली भाजी. अशी तुम्ही पण बनवून बघा, छान लागते भाजी. आपल्या कधीतरी शाकाहारी पण मस्त भाजी लागते. आणि मायरा खेळते माझ्यासोबत आणि बोलते हाय करते आणि बोलते लाईक करा, शेअर करा आणि